मीच. आता कुठे जाशील राणी? आता कुठे जाशील? हात सोड. कट 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 कट. काय चाललंय काय? नाश केला. तुमची हिंमत तरी कशी झाली असं करायची? माफ करा मॅडम, डायरेक्टर साहेबांनी मला तसं सांगितलं होतं. डायरेक्टर, मी असले कपडे फडाफडीचे सीन देणार नाही असं प्रथम सांगितलं होतं ना तुम्हाला? ते ठीक आहे मॅडम, पण थोडस हा ब्लाऊज फाडायचा असं ठरलं होतं आपलं. पण आपल्या फिल्मच्या दृष्टीनं जहन्नम मध्ये गेली तुमची फिल्म. त्याबाबत 7 हिंदी फिल्म्स मी जुबिली हिट दिले, ते असं शरीर उघडं टाकून नाही. आणि काय हो, हिंदी तेवढी बिझी असताना वेळात वेळ काढून मी तुम्हाला तारखा दिल्या, त्याचे उपकार तुम्ही असं फेडता? मॅडम, तुम्हाला तहान लागली होती ना, पाणी आणि ज्यूस आणलाय. ते पाणी कॅमेरामॅनच्या डोंबल्यावर होत आणि ज्यूस थाप डायरेक्टरच्या डोसक्यावर. थर्टी पीपल. एक मिनिट रजनीजी, तुम्ही शांत व्हा, मी तुम्हाला समजावून सांगतो. तुम्ही आणि काय वेगळं समजावून सांगणार हो? तुम्ही तर प्रोड्युसर आहात. तुम्ही माझ्याबरोबर चला तर खरं. कुठे चला? या शूटिंगच्या एवढे आपण काही बोलू शकणार नाही. आपण एखाद्या निवांत ठिकाणी जाऊया. मी तुमचं राग शांत मला करतो. कोणाशी काहीही बोलायचं नाही. मला बोलायची संधी तरी द्या. हे बघा, मी तुम्हाला एकदा प्लीज सांगितलं फॉर ना. माय सेक. ठीक आहे. बाईने सांगितलं नव्हतं का आधी तुम्ही? आईला बाई आहे की लक्ष्मीचा फटाकडा? शट अप. बाई किती तहानलेल्या होत्या, पाणी सुद्धा प्यायला नाही, माहित आहे? तुम्हाला एवढं जेवायचं काहीच कारण नाहीये. तुम्ही जरा विचार करा. हेच सांगायला तुम्ही मला बाहेर घेऊन येणार याची मला कल्पना असती तर मी या गाडीत पाऊल सुद्धा ठेवलं नसतं. पण मी सांगतो ते सुद्धा खोटं नाहीये. खरोखरीच या पिक्चर मध्ये 15 लाख रुपये गुंतलेत आणि घातलेले पैसे वसूल करायचे म्हणजे पब्लिकला जे हवं ते दिलंच पाहिजे. 7 पिक्चर्स जुबले हिट झालेत माझे. वेगवेगळ्या भाषातून मी कामं करते आणि पब्लिकला काय हवं ते तुम्ही मला सांगता? स्वतःच्या पोट भरूपणाची पापा पब्लिकच्या माथ्यावर कशाला मारताय? मला माझा व्यवसाय कळतो रजनीजी, आणि मला माझ्या पिक्चरचा धंदा करायचा आहे. पण मला हे असले धंदे करायचे नाहीत. मग आलात कशाला या लाईन मध्ये? दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. समजता कोण तुम्ही स्वतःला? परमेश्वर. लक्षात ठेवा, मी प्रोड्युसर आहे आणि तुमच्यासारख्या 10 रजनी बाला मी उभ्या करू शकतो. खुशाल करा, त्या सगळ्याचे कपडे फाडा आणि नाचा. मी हे करणार नाही. ठीक आहे, मग यापुढे तुम्ही माझ्या फिल्म मध्ये नाही. हवी आहे कोणाला असली फिल्म? संध्याकाळी येऊन दिलेले पैसे घेऊन जा and go to hell with your film. बापरे, ती ऊने सगळा मूड खराब करून टाकला. देखो भैया, मुझे भी एक नहीं कुछ नहीं. फार तहान होतं नाही या उन्हात. हो ना. बर्फ खाणार? नको. घ्या हो, पैशाची फिकीर नका करू. थांबा, मी सांगतो पाहिजे तर. ओ गोळेवाले, और एक गोळा बना के देवो. अहो पण घे ग बाई, शेवटी गरीबच गरीबाला ओळखणार. तसं नाही, ते गरिबीचं म्हणजे. काही सांगू नकोस मला. आयुष्यात सगळ्यात जवळची दोस्ती गरिबीशीच तर आहे आपली. हा भोजराज कुठे पळाला कोणास ठाऊक? कोण पाहाला? तुला नाही कळणार. ए भैया, वो गोळा बना के हुआ क्या तो देवो. साहेब, गोळा. मस्त आहे गोळा. एकदम मस्त. जाम भूक लागली होती साहेब. भूक लागली होती? मगाशी नाही का सांगायचं? समोरचं ते हॉटेल आहे ना, तिकडे काहीतरी खाऊन घे चल. पण माणसाने कधी भूक मारू नये. मगाशीच मी त्या हॉटेलमध्ये एक मस्तपैकी मस्का पाव खाल्ला. तुला नक्की आवडेल, चल. मस्का पाव? एकदम फर्स्ट क्लास. आता पाव थोडा शिळा असतो, पण एकदा त्याला मस्का मारला की पत्ता लागत नाही पाव आहे की मस्का आहे, शिळा आहे की ताजा आहे. 2 पाव हाणले की एकदम सिमेंट कॉन्क्रीट पोटात. मग चला 2 पाव हालूच. शाबास, असं पाहिजे. चल. पण साहेब, हा गोळा? जाऊया हो खात खात रस्त्यानं, आपल्याला कोण ओळखणार आहे? तू काय स्वतःला एलिझाबेथ टेलर समजतेस की काय? कोण टेलर? शिंपी आहे एक अमेरिकेतला. काय झक मारली आणि बोललो असं झालं. चल. त्याला बाईला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. ए पोऱ्या, 2 मस्का पाव, 1 मस्का पाव लाव और 2 स्पेशल चाय लाव. पाणी कम, दूध मारके. दूध मारके म्हणजे मस्तच असणार. मस्त. बघस तू, असा चहा कधी घेतलाच नसशील. नेहमी नेहमी परवडत नाही ना. आणि असा चानस मिळतच नाही हो मला.
पण इतकी मजा वाटते ना आता, इतकं मोकळं मोकळं वाटतंय या. पण अशी उपाशी तापाशी भर उन्हाची तहानलेली कुठं निघाली होतीस तू? घरी. बाई माणसानं जपायला पाहिजे. एकटं दुखतं हिंडणं बरं नसतं. लोकांच्या नजरा काय साफ असतात काय? कुठनं आलीस तू? शूटिंग वरून. शूटिंग वरून? म्हणजे पिक्चरच्या शूटिंगच्या टाइमात आपलं ते झाडलोटीच्या कामाला आहे ना मी. जपून राहा बरं. फार वाईट माणसं असतात म्हणे ती. आपण आपलं जपून असलेलं बरं. या सिनेमातल्या माणसांचं काय सांगता येतं काय? तशी माणसं सगळीकडे सारखीच असतात हो, पण मी जपून राहील. ते बरं. काय असतं, आपण आपलं जपून राहिलं ना की हा हाण. साहेब तुम्ही पण नाही घ्या. नाही, नको. माझं झालंय मगाशीच. माझं पोट अगदी जाम भरलंय. मी चहा घेतोय ना. नाही, माझ्यासाठी थोडं. नाही नाही, मला नको. तुम्ही खा ना. तुम्हाला खूप भूक लागली आहे ना. भसका पाऊ इतका भन्नाट लागतोय, ठावच नव्हतं बघा मला. आणखी मागवू? लाजायचं काम नाही. नको नको, आता बाद झालं. नक्की? होय नक्की. ए पोऱ्या, बिल लाव. चला. झकास झालं नाही. आता काय करणार आहेस तू? घरी जाणार. चालत चालत? हो. काय वेडी आहेस का काय तू? काय बस वगैरे असेल की नाही? बस. संकोच, सारखा आपला संकोच. हे बघ, हे 8 आणे घे आणि आरामात घरीचा बस ना. धर 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 धर. राहत नाही म्हणून सांगतो, जरा बऱ्यापैकी नोकरी बघ कुठेतरी. हे वणवण करणं सोडून दे आता. हा, मी प्रयत्न करीन. बरं, मी निघतो. हॅलो, कोण? जयसिंग? हे बघ, मी कलानगर मधून बोलते. ताबडतोब इथे गाडी घेऊन ये. ओके? आप्पासाहेब, 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 सनसनाटी बातमी. आत्ता कंपोजिंगला घेतो. भोजराची मुलाखत मिळाली नसणार. ते मुलाखत जाऊ दे, पण बातमी आहे ना. एडवर्ड भोजराज जेल मधून पळाला. आहे की नाही सनसनाटी बातमी? टाळी. ही तुमची ताजी बातमी. सदाशिवराव खरे भोजराजला इन्स्पेक्टर धोनी पकडला देखील, आणि ही बातमी सुद्धा कालच्या पेपर मध्ये आली. मग कालचाच पेपर आपण आज पब्लिश केला तर? नाही नाही, चालणार नाही. काय सांगताय काय? मग मला कसं माहित नाही? काय हो, भोजराज पळून गेला. तुम्ही मुंबईत काय करीत होता? ते भोजराज कुठे सापडतोय का शोधत होतो. म्हणजे सापडला असता चुकून तर घेऊन टाकली असती मुलाखत चुकून. तुम्ही आणि भोजराजच्या शोधात. अरे खरे, तुमचा साधा रुमाल हल्ला तुम्हाला सापडत नाही, बेवकूफ. आणि या साऱ्या भानगडीत 2 दिवस लागतात तुम्हाला. नाही म्हटलं, आता गेलोच होतो मुंबईला तर म्हटलं मुंबई घ्यावी पाहून. अच्छा, तर मी तुम्हाला मुंबई दाखवतो. कधी जायचं आपण? मिस्टर सदाशिवराव खरे, अरे. यापुढे दैनिक बोंबाबोंबला तुमच्या धनरट आणि निरुपयोगी सेवेची गरज नाही. आप्पासाहेब, तुम्ही उद्यापासून इथे नोकरीवर नाही आहात. नाही नाही, असं करू नका आप्पासाहेब. माझ्या मला हे पहा, काही बोलायची इच्छा नाहीये. मला महत्वाची काम आहेत. उद्यापासून तुम्ही नोकरीवर नाही. गेली नारो शंकर. अहो नारो शंकर, जाणार जाणार म्हणता म्हणता अशी गेली हो. काय ती? माझी नोकरी हो. आणि कोण सोडून जाणार आहे मला? मनाशी खूप स्वप्न बाळगली होती. प्रामाणिकपणे काम करीन, कष्ट करीन, आणखी कष्ट करीन, आणि एक दिवस संपादक होईन. सदाशिव खरे, संपादक, दैनिक बोंबा बोंब. खलास. नुसती बोंबा बोंब राहिली, बाकी सगळं खलास. इतके निराश कशाला पैशादोबा? मुळात आप्पा धराधरकडची नोकरी म्हणजे हवावरचं पाणी. आज तुमची गेली, उद्या आमची जाईल. तुम्हाला काही वाटत नाही त्याचं? त्यात काय वाटायचं? एक लक्षात ठेवा सदोबा, ज्याने चोच निर्माण केले त्याने दाणे निर्माण केलाय. नाही नाही, पण तुम्हाला एक सांगू, काय? तुम्ही फार घोळ केलात. आता मी काय घोळ केलाय ते? खरं सांगायचं तर तुमच्या जागी मी असतो ना, तर काही ठोकून दिलं असतं त्या भोजराजच्या नावावर. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तो मला कधी भेटलाच नाही हो. आता तो कशाला भेटायला पाहिजे? वर्तमानपत्रात येणाऱ्या सगळ्या मुलाखती काय त्या त्या माणसाने प्रत्यक्ष दिल्या.
तुम्ही काय वेगळंच सांगताय ना रो शंकर. वेगळं असं काय नाही, थेट आदर्शवादी असून चालणार नाही. आजच्या या कम्प्लीट व्यवहारी जगात थोडी तडजोड करता यायलाच पाहिजे. नाही, तशी संधी मिळाली तर मी जरूर प्रयत्न करीन तुम्ही म्हणता तशी तडजोड करण्याची. चला मी चलतो प्रेसमध्ये, तुम्ही आता लोळा आरामात. नाही नाही, मलाही आलं पाहिजे. आप्पासाहेबांनी मला उद्यापासून कामावर येऊ नको म्हणून सांगितलंय, मग मला आज काम करायला नको. जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही. हावडा ब्रिजच्या खुनाची बातमी टाकली का? हो, पण हावडा पुलाचा फोटो नाही मिळाला. अहो कशाला पाहिजे हावडा ब्रिजचा फोटो? आपल्याकडे तो आयफेल टॉवरचा ब्लॉक आहे ना, आहे. तो आडवा करून टाका. हा. आयफेल टॉवर आडवा केला की हावडा ब्रिज सारखा दिसतो. आडवा करा. मी शोधून देऊ का हावडा टॉवरचा ब्लॉक? तो लॉटरीचा निकाल चेक करा. अहो अहो पण मी केलाय. काय केलाय बघू, मला एकदा डोळ्यानं बघू. या. मागच्या वेळी तुम्ही तो एक आकडा चुकीचा टाकला. रत्नागिरीचा माणूस स्वखर्चाने इथं आला, आमची भादरून गेला. पुन्हा घोळ नको हे बघू. हा. लॉटरीचा निकाल. लॉटरी? पहिला 11 लाखाचा आकडा पाहूया. कुणाचं भाग्य फळफळलंय? HD सिरीज. HD 597. 597 2077. 2077. चला आणखीन एक लखपती झाला. 11 लाख. परत एकदा नंबर वाचा ना, परत एकदा नंबर वाचा. तुम्ही लोडबोड करू नका, ते करायला आमचे लोडबोड आहेत. नाही पण माझ्याकडे तेच तिकीट आहे ना 11 लाखाचं. अहो हा, हे काय HD 5972077. हो 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 हो. सदोबा सदोबा सदोबा. अहो तुम्ही लखपती झाला. आप्पासाहेब माझा मित्र लाखपती झाला. माझी 2 दिवसाची रजा टाका. बरोबरच आहे, आमचा माणूस आहे. माझा विश्वासच बसत नाही हो आप्पासाहेब. नोरबडे मला जरा चिमटा घेऊन बघा. तेवढ्या जोरान चिमटा घेतला दुखला ना हो. मी जागाच आहे. हो हो आप्पासाहेब हो बघा इथं आलो तेव्हा माझी काय अवस्था होती. हो ना. हो. आणि आता काय अवस्था आहे, आप्पासाहेब? सळेशराव, इकडे या. कशाला कशाला बसा म्हणतो. तुमच्या खुर्चीत कशाला बसा उभा- बसा. अरे, कशाला तुमच्या खुर्चीत बसायचं म्हणजे अवघड होतं. कशाला लुडबुडे पाणी आणा. हो हो. घ्या. कसं वाटतंय? थोडं गुळमट होतं, विहिरीचं पाणी होतं काय. तुमच्या तब्येतीविषयी म्हणतो मी. हा तब्येत छान आहे की छान आहे. आप्पासाहेब अहो पुढचा निकाल करेक्ट करायचा. मारतो. आपला माणूस एवढा मोठा झाला, हो. नसत्या उचापती तुम्हाला हव्यात कशाला? काय नमस्कार करतोय आप्पासाहेब. हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे झालं. वा वा वा. नारो शंकर, असा नम्रपणा हवा. सदाशिवराव, मोठे व्हा, मोठे व्हा. सगळ्यांना मोठं करा. आप्पासाहेब बोला बोल. तुमच्याकडची नोकरी गेली पण मला मोठा आधार मिळाला. कुठे येतो? ठेवला आतमध्ये ठेवला. मला निरोप द्या. येतो मी. अरे अरे अरे, कुठे सोडून चाललात तुम्ही आम्हाला? म्हणजे वडीलकीच्या नात्याला काही बोललो असेल, नोकरीहून काढून टाकेन असा दम दिला असेल, हे सगळं खरं धरून चाललात खरे? अहो पण तुम्ही सकाळी नोकरून काढायचं असतं, आजच्या जा असं म्हणाल नसतो का? हा? उद्या जा असं का म्हणालो? म्हणजे माझी नोकरी आहे अजून. अहो गेलीच नव्हती. हा? सदाशिवराव, हा? आता आम्ही तुम्हाला निरोप नाही देणार, मग आम्ही तुमचा सत्कार करणार आहोत. माझा सत्कार. बोंबो आमचे संपादक आम्ही नाही बरं. कोण अहो आम्ही संस्थापक हा? आणि संपादक हा? सदाशिवराव खरे. अरे माझा विश्वासच बसत नाही याच्यावर. माझ्या छातीत धडधडायला लागलं की काय. काय म्हणतात? धडधड 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 असा आवाज येतो. सदाशिवराव, हा? तुम्ही घरी चला, ताबडतोब विश्रांती घ्या. नाही. हा, कारण काय, हा? उद्यापासून संपादकीय पदाचा ताण तुमच्या डोक्यावर आहेच ना. हे करायलाच लागणार ना मग? काम मला सगळं. मग बँकेमध्ये खातं आहे का तुमचं? नाही हो, हम्म, खातं उघडायला 5 रुपये लागतात. बा. हे घ्या, बँकेत खातं उघडा. हा, ते तिकीट डिपॉझिट करा. 8-15 दिवसामध्ये 11 लाख तुमच्या खात्यात जमा होतील. चला. असा दिवस दिसेल असं वाटलं नव्हतं. तुम्ही आता घरी जा आणि ताणून द्या.